नमस्कार पुणेकर. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपली PMPML ॲप डाउनलोड कसं करायचं आणि ते कसं वापरायचं. यामध्ये कोणती बस किती वाजता येते किंवा कोणत्या मार्गाने जाते, त्यामध्ये किती स्टॉप असतात किंवा याचे ऑनलाईन तिकीट आणि ऑनलाईन पास कसा काढायचा, हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहे. चला तर व्हिडिओ सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला Google Play Store किंवा ॲप स्टोअर उघडायचे आहे. यामध्ये आपल्याला सर्च करायचं आहे आपली PMPML. त्यानंतर तुमच्यासमोर आपली PMPML ही ॲप्लिकेशन जे आहे ते दिसेल. याला तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल करून याला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा पॉपअप दिसेल. तर इथे तुम्हाला याला परमिशन द्यायचे आहेत, अलाउ. त्यानंतर तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल की फिमेल. ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे सेट जेंडरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असा पॉपअप येईल. यावरती एकदा साईडला स्क्रीनवरती टॅप करायचं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकताय ॲप्लिकेशनचा इंटरफेस हा अशा प्रकारचा तुम्हाला दिसणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा इथे तुम्हाला विचारलं आहे कुठे जायचं आहे. तर कुठे जायचं आहे, तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर असे जे दोन डॉट दिसतील तुम्हाला, एक ब्लॅक डॉट आणि एक लोकेशनचा डॉट. तर हे इथून पहिल्यांदा कट करायचं आहे. माय लोकेशनमध्ये तुम्ही जिथून बसमध्ये चढणार आहे, तर ते लोकेशन तुम्हाला इथे टाकायचं आहे. तर आपण इथे आपलं लोकेशन जे आहे ते टाकून घेऊया. लोकेशन टाकल्याच्यानंतर इथे तुम्हाला विचारलेलं आहे कुठे जायचं आहे. तर आपण जिथे जायचं आहे आपल्याला ते लोकेशन आपण इथे टाकून घेणार आहे. त्यानंतर हे दोन्ही लोकेशन आपण टाकल्यानंतर आपल्याला माहीत पडणार की या रूटसाठी कोणती बस जाते, त्या बसचा नंबर काय आहे, हे इथे आपल्याला समजणार आहे. तर थोडा वेळ इथे लागू शकतो. त्यानंतर तुम्हाला बसचे रूट आणि त्या बसचा नंबर, कोणती बस त्या मार्गाने जाणार आहे, हे सर्व तुम्हाला इथे माहिती दिसणार आहे. तर इथे पाहू शकता आपण स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट दोन्ही टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला बस नंबर 208 हा दाखवत आहे हिंजवडीसाठी. तर 208 ची बस तुम्हाला इथून पकडावी लागणार आहे जाण्यासाठी. त्यानंतर यावरती तुम्ही जेव्हा क्लिक करता, यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही कुठून बसणार आहे आणि कुठे जाणार आहे, या दरम्यान किती टाईम लागणार आहे ते इथे दिलेलं आहे. त्यानंतर जर तुम्हाला या बसचं तिकीट बुक करायचं असेल, तर इथे तुम्ही डायरेक्टली बुक तिकीट यावरती क्लिक करून देखील तिकीट बुक करू शकता. त्यानंतर या रूटमध्ये टोटल किती स्टॉप असणार आहेत, हे देखील तुम्ही इथे पाहू शकता. तुम्ही पाहू शकता इथे टोटल पूर्ण जेवढे पण स्टॉप आहेत, ही PMT एवढ्या स्टॉपवरती थांबणार आहे. हे सर्व स्टॉप इथे दाखवण्यात आलेले आहेत. स त्यानंतर आता आपण बसचा रूट आपल्याला माहीत झालेला आहे. त्यानंतर आपण पाठीमागे येऊया. पाठीमागे आल्याच्यानंतर रूट आणि टाईम टेबल यावरती क्लिक करून इथून देखील तुम्ही आपण पाहिलं होतं 208 नंबरची बस जी आहे, तर 208 नंबर आपण इथे रूट टाकलेला आहे. इथे एंटर रूटमध्ये आपण 208 हे टाकून घेणार आहे. 208 हे टाकल्यानंतर त्या बसचा नंबर आहे 208. त्यानंतर ही कुठून येणार आहे? भिगराईनगरवरनं हिंजवडी मान फेज 3 साठी ही बस जाणार आहे. यामध्ये टोटल 79 स्टॉप असणार आहेत. ही बस स्टार्टिंग कुठून होणार आहे, त्यानंतर एंडिंग पॉईंट काय असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला याच ॲपवरती दिसणार आहे. त्यानंतर या बसचं टाईम टेबल तुम्हाला पाहायचं असेल, तर इथे शेड्यूल यावरती एकदा क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला ही बस, फर्स्ट बस किती वाजता आहे याचा टाईम इथे दिलेला आहे. लास्ट बस किती वाजता आहे याचा देखील इथे टाईम दिलेला आहे. आणि प्रत्येक 60 मिनिटांनी, 75 मिनिटांनी, 80 मिनिटांनी आणि 120 मिनिटांनी अशा प्रकारे इथे ऑल ट्रिपची डिटेल्स दिलेली आहे. 5:50ला पहिली बस असणार आहे. त्यानंतर 8:40, 10:35, 1 वाजता, याप्रमाणे सर्व माहिती इथे दिलेली आहे. आता ही भेकराईवरनं हिंजवडीसाठी आहे. जर तुम्हाला हे हिंजवडीवरनं भेकराईसाठी बघायचं असेल, तर वरती इथे एक फ्लिप करण्यासाठी बाण दिलेला आहे. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा रूट जो आहे तो फ्लिप होणार आहे. फ्लिप झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता हिंजवडी मान फेज 3 वरनं बेकराईनगरला येण्यासाठी शेड्यूल इथे तुम्ही पाहू शकता. संपूर्ण स्टॉप दिलेत. त्यानंतर शेड्यूलवरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हिंजवडीवरनं पहिली बस 7:50 आहे आणि शेवटची बस, इथे सर्व टाईम जे आहे ते दिलेले आहेत. जेणेकरून तुमचा टाईम वाचेल. इथे तुम्ही या ॲपवरती सर्व अपडेट करू शकता आणि सर्व माहिती जी आहे ते इथे पाहू शकता. आता आपण रूट देखील बघितला. आता आपल्याला बघायचं आहे की याचं
ऑनलाईन तिकीट कसं बुक करायचं किंवा याचा पास जो आहे तो कसा काढायचा आणि तिकीट आणि पास आपल्याला कुठे बघायला मिळेल. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बस तिकीट जर काढायचं असेल तर बस तिकीट यावरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन दिसणार आहे. सिलेक्ट ऑर एंटर रूट या ठिकाणी आता आपण जो बस नंबर माहीत करून घेतला होता, ते बस नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे. ते बस नंबर इथे आपण टाकल्यानंतर आपण कुठून बसमध्ये चढणार आहे ते देखील आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. 208 मध्ये तुम्ही पाहू शकता भिक्राईनगरवरनं बसणार आहे आणि हिंजवडीला उतरणार आहे. तर पहिला ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि जर तुम्ही हिंजवडीवरनं बसणार आहे आणि भिक्राईला उतरणार आहे, तर तुम्ही हा तिसरा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तर त्यासाठी तुम्ही इथे पाहून चेक करून त्यानंतरच इथे सिलेक्ट करायचं आहे. आपण सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे गेटिंग स्टॉप प्लीज वेट असं येईल. त्यानंतर थोडंसं लोड होणार आहे. त्यानंतर इथे आपल्याला स्टार्टिंग पॉईंट विचारलेला आहे. तर स्टार्टिंग पॉईंट आपण इथे ऑलरेडी टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे एंडिंग पॉईंट जो आहे तो सिलेक्ट करण्यासाठी 2 ऑप्शन असतात. एक तर तुम्ही इथे तिकीट प्राईजवरती क्लिक करून तुमचा एंडिंग पॉईंट जो आहे तो सिलेक्ट करू शकता किंवा बाय एंडिंग स्टॉप यावरती क्लिक करू शकता. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुठे जायचं आहे हे तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. जसे की आपला शेवटचा स्टॉप आहे. तर शेवटचा स्टॉप आपला आपण पाहू शकता इथे हिंजवडी मान 3 यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे तिकीटचे फुल तिकीटचे किती पैसे होणार आणि हाफ तिकीटचे किती पैसे होणार दोन्ही तुम्हाला इथे दाखवेल. तर आपण इथे अशा प्रकारे इथे स्टॉप जे आहे ते निवडू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला पेमेंट करण्यासाठी ऑप्शन आहे इथे सिलेक्ट युजिंग फोनपे किंवा ॲमेझॉन यावरतून तुम्हाला पेमेंट करायचं आहे. आणि पेमेंट केल्याच्यानंतर तुम्हाला इथे एक ऑनलाईन तिकीट जे आहे ते दिसणार आहे. आता ते तिकीट तुम्ही पेमेंट केल्यानंतर जे तिकीट आहे ते तिकीट कुठे पाहता येणार, तर तुम्ही इथे पाहू शकता व्ह्यू तिकीट हा एक ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचे तिकीट जे आहे ते दिसणार आहे. तर मी आता पेमेंट ऑनलाईन केलेलं नाही आहे, त्यामुळे इथे मला तिकीट दिसत नाही. पण तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं तिकीट जे आहे ते दिसणार आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला डेली पास घ्यायचा असेल, तर डेली पास घेण्यासाठी तुम्ही इथे डेली पास यावरती एकदा क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पासचे 2 टाईप बघायला मिळतील. एक पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि एक PCMC म्हणजेच पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्यासाठी. तर PMC अँड PCMC दोन्हीसाठी जर तुम्हाला पास घ्यायचा असेल, तर तुम्हाला ₹70 दैनिक पास हा घ्यावा लागेल आणि जर तुम्हाला सर्व ठिकाणी पूर्ण पुण्यात कुठेही फिरायचे असेल, तर तुम्हाला ऑल रूटचा पास ₹150 आहे तो घ्यावा लागेल. त्यासाठी तुम्हाला इथे आधार कार्ड किंवा पॅन कार्डचे शेवटचे 4 डिजिट या बॉक्समध्ये टाकायचे आहेत. आधार कार्ड किंवा पॅन कार्डवरील तुमचे शेवटचे 4 डिजिट टाकल्यानंतर इथे तुम्हाला खाली प्राईस दिसणार आहे फायनल फेअर. तर तुम्ही इथे कोणता पास पाहिजे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आधार कार्ड, पॅन कार्डचे शेवटचे 4 डिजिट टाकायचे आहेत आणि याचं देखील तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला फोनपे, Amazon पे 2 ऑप्शन दिसणार आहेत. यापैकी एक सिलेक्ट करायचं आहे आणि पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट केल्यानंतर याचा देखील तुम्हाला जो पास आहे तो इथे तुम्हाला व्ह्यू पास या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर आता आपल्याकडे कोणतंही ॲक्टिव्ह तिकीट नाही किंवा ॲक्टिव्ह पास नाही, त्यामुळे आपल्याला इथे काही दिसत नाही आहे. जेव्हा तुम्ही पेमेंट कराल त्यानंतर तुम्हाला इथे हा दिसणार आहे. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा आणि हो, जर तुम्हाला या ॲप्लिकेशनबद्दल जर काही तक्रार असतील, तर तुम्ही इथे हेल्प बटनवरती क्लिक करून केल्यानंतर तुम्हाला इथे रेज अ न्यू कंप्लेंट हा एक ऑप्शन आहे. यावरती क्लिक करून तुम्ही जर तुमचे काही कंप्लेंट असतील, तर त्या देखील तुम्ही इथे रेज करू शकता. कंप्लेंट कशी रेज करायची किंवा याबद्दल सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल, तर कमेंट करून सांगा. यावरती देखील नक्कीच व्हिडिओ बनवला जाईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.